आज आपण एका अशा मंत्राबद्दल बोलणार आहोत जो खूप प्राचीन आणि शक्तिशाली आहे. हा फक्त काही शब्दांचा समूह नाही, तर आपल्या आतमध्ये लपलेल्या शक्तीला जागं करण्याची एक किल्लीच आहे. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. सगळ्यात आधी हा मंत्र पूर्णपणे ऐकूया. फक्त शब्द नाहीत, तर त्यातील ध्वनी आणि कंपन अनुभवायचा प्रयत्न करा. आदेश गुरु गोरखनाथ साक्षी, शिवशक्ती जागे, भीतर मेरी चेतना जागी, मैं भय नहीं मैं बल हूं, मैं सत्य का स्वर हूं, झूठ गिरे बंधन टूटे, मैं ना झुकू. ऐकतानाच एक वेगळी ऊर्जा जाणवते, बरोबर? पण या शब्दांच्या पलीकडे नक्की दडलंय काय? या मंत्राच्या प्रत्येक भागाचा नेमका अर्थ काय आणि तो आपल्या आयुष्यात कसा बदल घडवू शकतो? चला आता हेच आपण उलगडून पाहूया, एक एक करून. मंत्राची सुरुवात होते ती बाह्य शक्तींना आवाहन करून. हे असं आहे जसं आपण स्वतःला एका मोठ्या वैश्विक ऊर्जेशी जोडून घेतो. आणि हे आवाहन नेमकं कोणाला केलं जातंय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मंत्र सुरू होतो गुरु गोरखनाथ साक्षी या शब्दांनी. आता गुरु गोरखनाथ कोण? तर ते नाथ परंपरेतले एक महान योगी होते. त्यांना साक्षी मानून आपण एका खूप मोठ्या आध्यात्मिक परंपरेचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन मागतो. यामुळे काय होतं तर आपल्या साधनेला एक भक्कम पाया मिळतो. त्यानंतर येतं शिवशक्ती जागे. आता शिव म्हणजे काय तर चेतना आणि शक्ती म्हणजे ऊर्जा. या जगात जे काही आहे ना ते सगळं या दोन तत्वांच्या मेळनामुळेच आहे. तर हे आवाहन म्हणजे काय तर आपल्या आतमध्ये आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या याच वैश्विक चेतनेला आणि ऊर्जेला जागृत करण्याची एक प्रार्थना आहे. म्हणजे बघा, मंत्राचा हा पहिला भाग फक्त एक साधा नमस्कार नाहीये, तर गुरूंच्या साक्षीने आपल्या आतल्या वैश्विक शिवशक्तीला जागं करण्यासाठीचं हे एक शक्तिशाली आवाहन आहे. आपण स्वतःला एका प्रचंड मोठ्या ऊर्जा स्रोताशी जोडत आहोत. ठीक आहे, एकदा का आपण या बाह्यदैवी शक्तीला आवाहन केलं की मग मंत्र आपलं लक्ष बाहेरून आतल्या दिशेला वळवतो. कारण खरा बदल तर आतूनच सुरू होतो, नाही का? आणि इथेच मंत्राचा सगळा रोख बदलतो. भीतर मेरी चेतना जागी हे शब्द या साधनेचं केंद्र आहेत. वैश्विक शक्तीला आवाहन तर केलं, पण आता आपलं सगळं लक्ष स्वतःच्या आतल्या चेतनेला जागृत करण्यावर येतं. आता चेतना म्हणजे काय? फक्त जागरूक असणं एवढाच याचा अर्थ नाही. ही ती आंतरिक शक्ती आहे जी आपल्याला जीवन देते, आपल्याला विचार करण्याची ताकद देते, ज्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट अनुभवू शकतो. या मंत्राद्वारे आपण आपल्या अस्तित्वाच्या याच मूळ स्रोताला, आपल्या खऱ्या स्वरूपाला जागं करत आहोत. बरं, जेव्हा ही चेतना जागृत होते तेव्हा काय होतं? तेव्हा स्वतःबद्दलची आपली जी कल्पना असते ती पूर्णपणे बदलते. हा मंत्र आपल्याला स्पष्टपणे सांगतो की आपण कोण आहोत आणि कोण नाही. ही एक जबरदस्त घोषणा आहे. आणि इथेच तो सगळ्यात मोठा बदल घडतो. मंत्र म्हणतो, मैं भय नहीं मैं बल हूं, म्हणजे मी भीती नाही, मी शक्ती आहे. हे फक्त भीतीला नाकारणं नाहीये, तर स्वतःला शक्तीचं स्वरूप म्हणून स्वीकारणं आहे. हे काही नुसते पॉझिटिव्ह विचार नाहीत, तर आपल्या अस्तित्वाचीच एक प्रकारे पुनर्रचना आहे. आणि जेव्हा ही आंतरिक शक्ती जागृत होते तेव्हा व्यक्ती सत्याचं प्रतीक बनते. मैं सत्य का स्वर हूं याचा अर्थ जागृत झालेली चेतना आता सत्याच्या माध्यमातूनच व्यक्त होते. तिथे खोटेपणाला, भ्रमाला अजिबात जागा उरत नाही. ठीक आहे, ह्या सगळ्या आंतरिक बदलाचा परिणाम काय होतो? मंत्राचा शेवटचा भाग आपल्याला ह्या जागृतीचे प्रत्यक्ष परिणाम दाखवतो. ही जणू अंतिम स्वातंत्र्याचीच घोषणा आहे. या 3 पायऱ्या म्हणजे या मंत्राचं सारच आहे. जेव्हा आपण शक्ती आणि सत्याचं स्वरूप बनतो तेव्हा सगळ्यात पहिलं झूठ गिरे, म्हणजे सगळा खोटेपणा, सगळे भ्रम, सगळे नकारात्मक विचार गळून पडतात. दुसरं बंधन टूटे, भीती, शंका, मर्यादा अशी सगळी बंधनं तुटून जातात. आणि तिसरं मैं न झुकू, म्हणजे कोणत्याही परिस्थितीसमोर, कोणत्याही दबावापुढे न झुकण्याची, ठाम राहण्याची शक्ती मिळते. या सगळ्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की हा मंत्र म्हणजे केवळ काही शब्दांची जुळवाजुळव नाहीये. ही एका साधकाची संपूर्ण यात्रा आहे. दैवी शक्तीला आवाहन करण्यापासून ते आतली चेतना जागृत करण्यापर्यंत, स्वतःला नव्याने ओळखण्यापर्यंत आणि शेवटी सगळ्या बंधनांमधून मुक्त होण्यापर्यंत. चला आता या सगळ्या अर्थासहित आपण पुन्हा एकदा हा मंत्र ऐकूया. प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याची खोली अनुभवण्याचा प्रयत्न करूया. आदेश गुरु साक्षी, शिवशक्ती जागे, भीतर मेरी चेतना जागी, मैं भय नहीं मैं बल हूं, मैं सत्य का स्वर हूं, झूठ गिरे बंधन टूटे, मैं ना झुकू. आणि शेवटी हा मंत्र आपल्यासमोर एक खूप महत्त्वाचा प्रश्न ठेवतो. आपल्या प्रत्येकाच्या आत अशी कोणती सुप्त शक्ती आहे जी केवळ जागृत होण्याची, बाहेर येण्याची वाट पाहते?
यावर नक्की विचार करा.